आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। राजाभाऊ फड यांचा उद्या मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतंय। तर राजाभाऊ फड परळी विधानसभेतून लढण्यासाठी इच्छुक आहेत। परळीमधील धनंजय मुंडे विरुद्ध राजाभाऊ लढतीची शक्यता वर्तवली जाते। तर राजाभाऊ फड यांना राष्ट्रवादी एसपी कडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे धनंजय मुंडे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक मोठे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आता राजाभाऊ फड हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे परळीची निवडणूक ही चुरसदार होणार असं दिसतंय आणि त्याचबरोबर मोठं आव्हान या ठिकाणी धनंजय मुंडेंसमोर उभं राहण्याची शक्यताही वर्तवली जाते। दरम्यान आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई आहेत राजाभाऊ फड आणि ते राष्ट्रवादी एसपी मध्ये उद्या पक्ष प्रवेश करणार आहेत। त्यांना परळीमधून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे। उद्याचा प्रवेश हे आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत असेल आणि माझ्या परळी मतदारसंघातून माझे सहकारी, माझ्यावर प्रेम करणारे, पवार साहेबांवर प्रेम करणारे हे सर्व मिळून 1000 लोक या मतदारसंघातून उद्या मुंबईला येत आहेत। उद्या माझा प्रवेश आहे आणि मी प्रवेश केल्यानंतर पवार साहेब जे निर्णय घेतील, पवार साहेबांनी जर मला उमेदवारी दिली तर मी ताकदीची निवडणूक लढण्यास तयार आहे। पवार साहेबांच्या खाली निवडणूक लढवणार आहोत आणि प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे। मग तो कुणीही तिकीट मागू शकतो, घरचा असो बाहेरचा असो, जो पक्षात आहे त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे। त्यामुळे उद्याचा मी पैशात प्रवेश करत आहे, तेव्हा मी पण तिकीट मागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।